झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि 1993 मधल्या दिल्ली स्फोटातला आरोपी देविंदर पाल सिंगची फाशी सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे। फाशीची शिक्षा रद्द करावी याबाबत भुल्लरनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली आहे। 1993 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 9 जणांचा बळी गेला होता। या प्रकरणात 1995 मध्ये भुल्लरला जर्मनीतून अटक करण्यात आलं होतं। भुल्लर सध्या तिहार जेलमध्ये आहे। तर देविंदर सिंह भुल्लरची फाशी कायम ठेवण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय आज येणार होता। अर्थातच भुल्लर 1993 मध्ये कार बॉम्बमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दया याचिका केली होती, मात्र त्याच्यावरती कुठलाही निर्णय नाही झाला। म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात माझी फाशी रद्द करावी या प्रकारची याचिका केली होती, मात्र त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय आणि देविंदर सिंह भुल्लरची फाशी कायम ठेवलेली आहे। एकूणच देविंदर पाल भुल्लरचं प्रकरण हे काय आहे ते बघूया। 1993 साली दिल्ली युवक काँग्रेस ऑफिस बाहेर बॉम्बस्फोट झाला होता। भुल्लरनं बॉम्बस्फोटात 9 निष्पापांचा बळी घेतला। 2002 मध्ये हायकोर्टानं भुल्लरला फाशी सुनावली। 2002 मध्ये सुप्रीम कोर्टाकडूनही फाशी कायम। 2011 मध्ये राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली। 2011 मध्ये राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळल्यानंतर आपण बघतोय की भुल्लर त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला आणि अर्थात इतके दिवस माझ्या फाशीला निर्णयाला विलंब का झाला आणि आता माझी फाशी जन्मठेपेमध्ये कन्व्हर्ट करावी अशी याचिका त्यांनी केली आणि त्या एकूणच ती जी याचिका होती त्याची आज सुनावणी झाली आणि भुल्लरची फाशी कायम ठेवण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।